वेद प्रतिपाद्या जय जय सुसुदेव्या आत्मरूपा जयांचे केलिया स्मरण सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कार मी आता स्वामी महाराजांना वंदन करून सर्व भाविकांना माझा साष्टांग नमस्कार। आज ज्ञान विज्ञान योगेश्वर सिद्धरामेश्वर महाराजांची आज पुण्यतिथी आहे आणि त्या निमित्ताने आपण सर्वजण या सत्संगामध्ये सम्मिलित झालेलो आहोत। सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। आजचा समाज आहे सद्गुरु श्रवण जाणते रे गुरु बनिते तेने कृतकार्य होईते जैसे मूल सिंचने सहजे शाखा पल्लव संतोष। याचा अर्थ असा आहे की जो जाणता आहे किंवा ज्याला जाणता व्हायचा आहे त्यांनी गुरुचा भक्त आहे। जो अज्ञान अंधार निर्शी जो ब्रह्मज्ञानाचे उपदेशी जीवात्मा आणि परमात्म्याचे एके करी तो सद्गुरू जाणार। आज सिद्धरामेश्वर महाराजांची पुण्यतिथी आहे, त्या निमित्ताने आपण त्यांच्या चरित्राविषयी बोलणार आहोत। त्यांच्या चरित्राविषयी श्रावण महाराजांनी आता बरंचसं सांगितलेलं आहे, तरीसुद्धा त्यांच्या वडिलांचं नाव गंगाधर पंत बोले आणि त्यांच्या आईचं नाव पार्वती। त्यांची कथा अशी आहे, त्यांच्या पोटी ह्या सदर संपत्तीच्या पोटी सिद्धरामेश्वर महाराजांचा जन्म। पण सिद्धरामेश्वर जे पूर्वी 12व्या शतकामध्ये संत होऊन गेले, सिद्धेश्वराच्या कृपा आशीर्वादाने किंवा रेवणनाथाच्या कृपा आशीर्वादाने त्यांचा जन्म झाला आणि ते सिद्ध योगी पुरुष होते। त्यांची समाधी आहे सिद्धेश्वर मंदिरामध्ये सोलापूरला, जिथे तलाव आहे। आपण तुम्ही गेला असेल कधीतरी, आपण पूर्वी जात होतो महाराजांबरोबर, तर तिथे असा तलाव आहे, तिथे त्यांची समाधी आहे। त्यांची कथा अशी आहे की सिद्धरामेश्वरांचा जन्म म्हणजे 12व्या शतकातले जे सिद्धरामेश्वर होते त्यांचा जन्म जो आहे ती मूर्तिगौडा पाटील आणि सुगतदेवी त्या दाम्पत्याच्या पोटी सिद्धेश्वराच्या कृपा आशीर्वादाने रेवणनाथाच्या कृपा आशीर्वादाने त्यांचा जन्म झाला। त्यांचं नाव स्वप्नामध्ये दृष्टांत दिला आणि नाव सिद्धरामेश्वर ठेवायला सांगितलं होतं, पण काही कारणाने सुगतदेवी त्यांच्या माता विसरल्या आणि त्यांचं नाव धुळी महाकाळ ठेवण्यात आलं। हा धुळी महाकाळ जन्मता मौनी होता, म्हणजे बोलत नव्हता, मुका होता आणि वडलोपार्थिक त्यांची जमीन होती। त्या जमिनीमध्ये गाय गुरं चालायला जायचं आणि तिथे एक शंकराचं मंदिर होतं, तिथे दुधाचा अभिषेक शंकर भक्त होता। मौनी जरी असला तरी तो शंकर भक्त होता आणि तिथे तो त्या दुधा शंकराच्या पिंडीवरती अभिषेक करायचा, असं त्याचं चाललं होतं। एक दिवस काय झालं, एक तेजस्वी साधू आले समोर, असे त्याच्यासमोर उभे राहिले आणि त्या बालकाला बालक त्याला वाटायला लागले मोठे फार तेजस्वी सूर्यचंद्राचं तेज त्यांच्या चेहऱ्यावरती दिसते। त्यानं विचारलं की आपण कोण आहात? तुम्हाला पाहून मी फार प्रभावित झालेलो आहे, मला फार आनंद झालेला आहे तुम्हाला बघून, तुम्ही कोण आहात? त्यांनी सांगितलं मी मल्लिकार्जुन आहे। तुम्ही राहता कुठे? तुम्ही शैल पर्वतावरती राहतो असं सांगितलं। त्यांना शेतातला हुरडा खायला दिला, म्हणाले मला हुरडा नको आहे, मला दही भात पाहिजे। म्हणून तो मुलगा धावत धावत घरी गेला दही भात आणायला आणि आपल्या आईला म्हणाला मला दही भात दे, त्या साधूला द्यायचं। मौनी मुलगा बोलायला लागला म्हणून त्या आईला त्या मातेला फार आनंद झाला। हा बोलायला लागला की मी ताबडतोब ते दही भात दिला करून आणि हा मुलगा तो दही भात घेऊन त्या साधूकडे गेला। ते साधू अदृश्य झाले। तर त्याला आठवलं साधू महाराजांनी सांगितलं होतं की शैल पर्वतावरती राहतो म्हणून ते शोधत
शैले पर्वतावरती बाळत होता. तिथे त्याने हाक मारला मोठ्या मोठ्याने. तुम्ही मला दही भात आणायला सांगितलं नाही, तुम्ही कुठे अदृश्य झाला, तुम्ही कुठे गायब झाला, असं त्यांनी पुकारा केला. तुम्ही या, दही भात घ्या, दही भात घ्या असं सांगितलं. त्यांनी काय त्याला ते अदृश्य म्हणजे ते काय दिसतेच नाही. तू दही भात घे नाही तर माझा प्राण घे असं म्हणून त्या बालकाने उडी टाकली. ती उडी टाकली तर त्या मल्लिकार्जुनाने त्याला झेललं आणि त्याला आशीर्वाद दिला. त्याला आशीर्वाद दिला आणि त्याला सांगितलं, तुझं नाव आजपासून सिद्धराम. सिद्धराम. आणि ते महान योगी पुरुष होते. त्यांनी फार तपश्चर्या केल्या आणि शिवलिंगाची जवळजवळ 68 शिवलिंगाची तिथे स्थापना केली. सिद्धेश्वराच्या बाजूला त्यांची समाधी आहे सिद्धरामेश्वर. तर एका कुंभारणीचं त्यांच्यावरती तिथे फार म्हणजे डिसेंबर जानेवारीला फार मोठी यात्रा भरली. लाखो लोक येतात त्या यात्रेला सोलापूरला. तर एका कुंभारणीचं त्यांच्यावरती प्रेम जळलं. त्यांची सेवा करत होती, त्यांच्यावरती प्रेम जळलं आणि त्याने तिला वर म्हणजे मी तुझ्यावरती प्रसन्न झालो, तू वर माग म्हणून सांगितलं. तिने सांगितलं मला तुमच्याबरोबर लग्न करायचं आहे म्हणून सांगितलं. ते शक्य नाही म्हणून सांगितलं. मग त्यांनी योगदंड दिला आणि योगदंडाबरोबर तिचं लग्न लावून तिला अग्निकाष्ठ भक्षण करायला सांगितलं. ते लग्न सोहळा जो आहे तो अजूनही तिथे होतो. जानेवारी महिन्यामध्ये तिथे लग्न सोहळा होतो. सांगायचा मुद्दा असा आहे की हे जे योगी महाराज होते सिद्धरामेश्वर, त्यांच्याच कृपा आशीर्वादाने सिद्धरामेश्वर महाराजांचा जन्म झाला. त्या गंगाराम पंत आणि पार्वती देवीने तिथे जाऊन प्रार्थना केली. त्यांना मुलगा होत नव्हतं. सिद्धरामेश्वर महाराज हे मोठे पुत्र बरं का. त्यांच्या मागे 4 भावंड झाले. विकास गोपटेंच्या पुस्तकामध्ये त्यांचं संपूर्ण चरित्र सिद्धरामेश्वर महाराजांचं वर्णन केलेलं आहे. त्या चरित्रामधून ही कथा सांगितली जाते. तर त्यांचा जन्म झाला आणि 5व्या की 6व्या दिवशी म्हणजे सिद्धरामेश्वर महाराजांच्या आजीला दृष्टांतामध्ये सांगितलं की याचं नाव सिद्धरामप्पा ठेवा, सिद्धरामेश्वर महाराज ठेवा. म्हणून ते सिद्धरामेश्वर महाराज तसं नाव ठेवलं 12व्या दिवशी. आणि सिद्धरामेश्वर जन्मता बुद्धिमान होते. त्यांचं शिक्षण बरं का 3रीपर्यंत झालेलं. वयाच्या 11 वर्षी शेतकरी असल्यामुळं काय कमी नव्हतं त्यांना. वडील पाटील होते गावचे आणि जागा जमीन भरपूर होती. त्यामुळे काय तशी काय फिकर करण्याची गरज नव्हती. 11 वर्षाच्या नंतर ते शाळेत जायला लागले आणि फक्त 3रीपर्यंत शिकले. असं करता करता एका विजापूरला एका मारवाड्याच्या पेढेवरती कामाला राहिले. नंतर मग त्यांचा एक मित्र भेटला. अरे बाबा तू काम करणार आहे, तू परमार्थ पण करणार आहे. आणि मी परमार्थ पण करणार आहे. त्यावेळेला सिद्धरामेश्वर व्यायाम पण करायचे, दंडबैठका काढायचे, 100 म्हणजे 1000 नमस्कार काढायचे, बैठका काढायचे. त्यांची तंदुरुस्ती चांगली होती. तर तिथे एका ठिकाणी ते कामाला होते त्या पेढीवरती आणि एका गवळी दूध घेऊन जात होता. त्यांच्याकडे गवळी दूध घेऊन जात होता आणि दूध घेत होते. तर तो गवळी दुधामध्ये पाणी टाकायला. सिद्धरामेश्वर महाराजांना माहिती पडलं की आज दुधामध्ये पाणी टाकलं, त्याचं दूध बंद केलं. दूध बंद केल्यानंतर त्या गाईला दूध येण्याचं बंद झालं, पाना फुटायचा बंद झाला. तो घाबरला तो गवळी आणि सिद्धरामेश्वर महाराजांकडे आला आणि म्हणाला की माझी गाई दूध देण्याचं बंद केलं, महाराज तुम्ही काहीतरी करा. पण सिद्धरामेश्वरांनी काय केलं, त्या आपल्या कापूर आपल्या आरतीमधलं ते कापूर दिलं आणि त्या आपल्याला लावायला सांगितलं आणि त्याच्यानंतर त्यांनी ते केलं आणि मग ती गाय पानं द्यायला लागली. आज सिद्धरामेश्वर महाराजांनी भाऊसाहेब महाराजांचा अनुग्रह ज्या वेळेला घेतला त्यावेळेला शनिवार होता. भाऊसाहेब महाराज फक्त सोमवार आणि गुरुवारी अनुग्रह देत, पण हे गेल्याच्या नंतर शनिवारी पण अनुग्रह द्यायला लागले की तू आता आलाय, तुम्ही शनिवारी अनुग्रह देत नाही,
पण तू फार मोठा भाग्यशाली पुरुष होणार आहे म्हणून त्यांना आशीर्वाद दिला सिद्धरामेश्वर महाराज. आणि सिद्धरामेश्वर महाराज उंचगिरीला जात होते, तिकडे जायला लागले आणि जे काही संप्रदायाचे नियम होते ते कटाक्षाने पाळत होते. फार तीव्र बुद्धी असल्यामुळे त्यांनी संप्रदायाचे सगळे नियम, सगळं वाचन, सदाचार ग्रंथ हा सगळा त्यांनी पाठ केला. आणि इकडे मुंबईला वगैरे त्याचे बरेच शिक्षे झाले. एकदा काय झालं, घरामध्ये लक्ष नव्हतं की या भाऊसाहेब महाराजांचा अनुग्रह घेतल्यानंतर फक्त परमार्थ करायचा आणि घरामध्ये लक्ष नसल्यामुळे घरामध्ये मतभेद होऊ लागला. त्यांचा नोकर काहीतरी 8 दिवस आला नव्हता नोकर. तर मग घरच्या माणसाने सांगितलं, म्हणजे पत्नीने सांगितलं, सुंदराबाईंनी तुम्ही जाऊन शेतावर काम करा म्हणून सांगितलं. सिद्धरामेश्वर गेले शेतावर. एक माणूस शोधत गावामध्ये आला. गावच्या लोकांनी त्याला विचारलं, तुला कुठे जायचं आहे? सिद्धरामेश्वर महाराजांच्या घरी जायचं आहे. कशाला जायचं आहे? मला तिथे कामासाठी मी आलो आहे, मला काम करायचं. सिद्धराम काय म्हणत, तुला आम्ही काहीतरी तुला डबल मजुरी देतो, तू इथंच काम. मला पैशाची गरज नाही म्हणून सांगितलं, मी त्यांच्याकडे काम करायला आलो. असं म्हणून ते सिद्धरामेश्वर महाराजांच्या इकडे गेले. त्याला शेतावर पाठवण्यात आलं. जसं एकनाथ महाराजांच्या घरी श्रीखंडाने 12 वर्ष काम केलं, तसाच हा प्रकार झाला त्यांच्याकडे. आणि त्यांनी तिथे काम करायला सुरुवात केली. ते माचण अशी होती, शेतावरती बांधायची आणि त्याच्यावर तो राहायचा. त्यांची पत्नी म्हणायची, त्या काम नाही करत, काय नाही करत, नुसतं आराम करतो आणि 2 टाईम खातो, तर कशाला याला ठेवायचं. ते ऐकलं आणि तो 8 दिवसानंतर गेला. सिद्धरामेश्वर महाराज त्याच्या मागे गेले जंगलामध्ये. तर तो माणूस खरोखरच शंकर होता आणि सिद्धरामेश्वराने ते दर्शन दिलं. शंकराचं हे करून रूप घेऊन त्याला दर्शन दिलं. एक कथा फार सांगितलेली जाते. आपले महाराज कोल्हापूरला मठाधिपती. कोल्हापूरचं सिद्धगिरी मठ म्हणजे लिंगायत लोकांचं धर्मपीठ. लिंगायत लोकांशिवाय तिथे कोणाचं तुम्ही येणं जाणं नव्हतं. आणि महाराज इतके मोठे धर्मगुरू असं असून देखील सिद्धरामेश्वर महाराजांकडे गृहस्थी, आता ऋणी असणारे, मगाशी वर्णन केलं, आता ऋणी असणारे गुरु आणि त्यांना गुरु करावं, किती मोठी गोष्ट आहे की लिंगायत त्या परंपरेमध्ये, सिद्धगिरी परंपरेमध्ये किंवा कण्हेरी मठाच्या परंपरामध्ये संन्यासी लोकांशिवाय गृहस्थी ग्रुप कोणीही केलेलं नाही. आपले महाराज सोडले तर कोणीही केलेलं नाही. पण महाराजांना सिद्धरामेश्वरांमध्ये परमेश्वर दिसला, देव दिसला आणि म्हणून त्यांना गुरु केलं की हेच माझे खरे गुरु आहेत. आणि ज्या वेळेला महाराज तिथे गेले अनुग्रह घ्यायला उंचगिरीला, त्यावेळेला सिद्धरामेश्वर महाराजांनी उद्गार काढले की जिथून मला या परंपरेने ज्ञान प्राप्त झालं आणि ते ज्ञान पोचवण्याचं महत्भाग्य मला लाभलं, असं तिथे उद्गार काढले की महत्भाग्य मला लाभलं आणि ते ज्ञान पोचवत केलं मी, असं तिथे उद्गार काढले महाराजांना अनुग्रह देताना. ही आपली परंपरा आहे. सिद्ध गुरुलिंगजंगम महाराज ज्यावेळेला पंढरपूरला गेले त्यावेळेला 3 दिवस उपोषण केलं आणि स्वप्नात सांगितलं की तुम्ही सिद्धगिरीला जा. सिद्धगिरीला काळसिद्धेश्वर महाराज आहेत, ते तुम्हाला अनुग्रह करतील. म्हणून गुरुलिंगजंगम महाराज पंढरपूरला सिद्धगिरीला आले पंढरपूरवरून आणि काळसिद्धेश्वर महाराजांनी त्यांना अनुग्रह केला. आणि नंतर त्याच्यानंतर भाऊसाहेब महाराज किंवा गुरुलिंगजंगम महाराजांनंतर साधुप्रिय महाराज, साधुबुवा रघुनाथप्रिय महाराज हे गुरु आपले भाऊसाहेब महाराजांचे गुरु. आणि नंतर भाऊसाहेब महाराज सिद्धरामेश्वर महाराजांच्या नंतर आपले काळसिद्धेश्वर महाराजांनी, सिद्धरामेश्वर महाराजांनी एक लेख लिहिला. ते प्रवचन गुजरातीमध्ये करत
गुजराती लोकांना खरोखर वाटायचं की हे गुजरातीच आहे, कानडीमध्ये करत, मराठीमध्ये करत. त्यांना वाटायचं खरोखर जे मराठी म्हणजे मराठा धर्मगुरू म्हणजे मराठाच होते, पण कानडी लोकांना सुद्धा वाटायचं की हे कानडे आहेत म्हणून. इतकं अस्सल त्यांच्या भाषेमध्ये ते प्रवचन करत. त्याने गोल्डन डे असा एक लेख लिहिला. तो लेख इतका प्रसिद्ध झाला की जगामध्ये प्रसिद्ध झाला. फक्त आपल्या भारतामध्ये नव्हे तर तो जगामध्ये त्यांचा गोल्डन डे हा लेख प्रसिद्ध झाला. आणि त्याच्या प्रति इंग्रजीमधून, गुजरातीमधून, त्याच्यामधून सगळ्या प्रति निघाल्या. गोल्डन डेचा अर्थ आजचा जो दिवस आहे तो सोन्याचा दिवस आहे. आपण समज बोलतो ना आत्ता या शब्दाला फार महत्त्व आहे. आत्ता म्हणजे वर्तमान काळ, भूतकाळ नव्हे, भविष्यकाळ नव्हे. तुम्ही आत्ता काय करता त्याला फार महत्त्व आहे. तुम्ही खरं म्हणजे आत्ता काय करता की भूतकाळाची चिंता करता आणि भविष्याची चिंता आणि भूतकाळाचं चिंतन असं तुमचं एकत्र चाललेलं आहे. आत्ता वर्तमान काळामध्ये आपण सगळं विसरतो. पण आत्ता आपल्याला काय करायला पाहिजे? आत्ता खरोखरच आपण आत्ता कशामुळे आहोत त्याचा विचार करायला पाहिजे. आत्ता आपण आहोत कशामुळे? जो आतमध्ये आहे त्याच्यामुळे आपण आहोत. तो जर आतमध्ये नसता तर आपण आता असतो नसतो. तर त्याचा विचार करायचा आपल्या आतमध्ये कोण आहे. तो असल्यामुळे आपण ही सगळी क्रिया करतो. डोळ्याने बघतो, कानाने ऐकतो, जेवतो वगैरे सगळीची काय क्रिया करतो तो आहे म्हणून. हेच नेमकं सिद्धरामेश्वर महाराजांनी त्या गोल्डन डे या लेखामध्ये आत्मज्ञानाविषयी सविस्तर चर्चा केली होती. ती लोकांना इतकी आवडली. त्यांचे शिष्य जे आहेत मोठे सुशिक्षित लोक, सॉलिसिटर, वकील असे त्यांचे शिष्य झाले. गणपतराव महाराज कन्नूर हे BA LLB होते. अविवाहित, लग्न नाही केलं त्यांनी, संन्यासी राहिले. आपल्या महाराजांचे गुरुबंधू कृष्णराव पाठारे, मुंबईचे वकारिया, हे सगळे असे जे लोक आहेत ते फार विद्वान लोक. आणि त्या विद्वान लोकांनी सिद्धरामेश्वर महाराजांचा अनुग्रह घेतला. आणि इथे माधवबागेमध्ये त्यांचं प्रवचन व्हायचं. त्या प्रवचनाला फार मोठी गर्दी व्हायची, जागा पुरायची नाही इतकी गर्दी व्हायची. आणि महाराज सिद्धरामेश्वर महाराज सप्ताह एकदम कटाक्षाने पाळत. उंचगिरीला श्रावण महिन्यामध्ये दत्त जयंती आणि रामनवमी. महाराजांची एक गोष्ट सांगावीशी वाटते. सिद्धरामेश्वर महाराजांचं गुरूंवरती किती उत्कट प्रेम होतं ही एक गोष्ट सांगायची. म्हैसूरला जात आपल्या धंद्याच्या व्यवसायाच्या निमित्ताने म्हैसूरला जात. आणि तिथे म्हैसूरला तांदूळ मिळत. ते तांदूळ राजघराण्याची लोक खात असत बरं का. राजघराणे ते तांदूळ सिद्ध भाऊसाहेब महाराजांसाठी घेऊन यायचे. ते तांदूळ एकदा असं ते तांदूळ घेऊन आले आणि निंबाळला उतरले. त्यावेळेला फार मोठा पाऊस पडला. माझ्या गुरुनं मला तांदूळ द्यायचे. आणि गुरुसुद्धा बघा कसे आहेत की त्या दिवशी त्यांचं उपोषण होतं आणि ते उपोषण सोडायचं होतं. महाराजांच्या गुरुबंधूंनी सांगितलं भाऊसाहेब महाराजांना की तुम्ही उपोषण सोडून घ्या. सिद्धराम आलाय का? म्हणाले नाही अजून आले. पण पाऊस पडतो तुम्ही उपोषण सोडून नाही आम्हाला. निंबाळला उतरले. तिथे पाऊस पडला, विजा चमकायला लागल्या. आणि सिद्धरामेश्वर महाराज घोड्यावरून इंचगिरीला पोचले. इंचगिरीला पोचल्यानंतर त्या गुरुबंधांनी विचारलं की सिद्धरामेश्वर आले कोण? भाऊसाहेब महाराजांना सांगितलं. त्यांनी जे तांदूळ आणलेले आहेत ना त्या तांदळाची खीर करा आणि ते खीर खाऊनच मी उपवास सोडेल. असं इतकं गुरुवरती प्रेम. तसंच महाराजांनी सुद्धा आपल्या गुरुवरती फक्त 1-1.5 वर्षाचा संवाद लागला. सिद्धरामेश्वर महाराज फक्त 1.5 वर्ष. 1.5 वर्षामध्ये महाराजांना असा अनुभव आला की त्यांचं सुद्धा इतकं महाराजांवरती प्रेम होतं, भक्ती होती की ते ज्या खोलीमध्ये राहत तिथे सिद्धरामेश्वर महाराजांची प्रेम अशी ठेवलेली असायची. सकाळी उठल्यानंतर फक्त सिद्धरामेश्वर महाराजांचं दर्शन. आम्ही बऱ्याच वेळेला महाराजांबरोबर
भाग्यवाडीला गेले. भाग्यवाडी म्हणजे इंचगिरीला भाग्यवाडीला महाराज त्यावेळेला आमच्याकडे बस माहिती असेल, बसमधून आम्ही प्रवास करायचो, महाराजांबरोबर जायचो भाग्यवाडीला इंचगिरीला वगैरे. आणि महाराज त्यांच्याविषयी सांगायचे त्यावेळेला आम्हाला हे सगळं माहिती पडायचं. आणि महाराजांनी सांगायचा मुद्दा असा आहे की महाराजांनी आपल्या गुरुवरती इतकं प्रेम केलं, त्यांचं परिणाम त्यांना जे फळ मिळालं, लाखो लोक शिष्य झाले, लाखो लोक मुलं झाली महाराजांना. महाराज म्हणायचे मला कोण म्हणतं मला मुलं नाही, हे बघा माझी मुलं तिथे. सिद्धगिरीला एवढा मोठा जनसमुदाय असायचा की सगळ्यांच्या समोर असं म्हणायचं की ही माझी मुलं बघा किती मुलं आहेत असं म्हणायचं. म्हणजे सांगायचं मुद्दा की सिद्धरामेश्वर महाराजांच्यामुळे महाराजांना हा वटवृक्ष वाढला. आणि आपल्याला शिकवण जी दिली आहे महाराजांनी ती जर आपण तंतोतंत पाळली तर आपल्याला नक्की आपल्या ह्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. आपण महाराजांचं जे आपल्याला महाराजांनी सांगितलेलं आहे इतकं सांगितलं आहे, महाराजांनी इतकं सांगितलेलं आहे की महाराज कधी स्वतःसाठी जगलेच नाही. जो एक त्याला आत्मकल्याण सुद्धा कसं होईल तेच सांगायचे, ओरडून